शिवजन्मभूमी जुन्नर येथील वरचा माळीवाडा येथे राहणाऱ्या डोके कुटुंबातील शुभम वैशाली संतोष डोके याची खडतर प्रयत्नांमधून आज अवघ्या 19व्या वर्षी भारतीय नौदलात निवड झाली। खरं तर त्याच्या आईवडिलांनी भाजीपाल्याचा व्यवसाय करत मुलांना शिक्षणासोबतच देशसेवेची ठिणगी पेटवून दिली। त्यासाठी त्याला शिक्रापूर येथील गरुड झेड अकॅडमीमधील शिक्षक किशोर डोंगरदिवे यांची मोलाची साथ व मार्गदर्शन लाभले। या यशाबद्दल त्याच्या घरचा सत्कार व्हावा यासाठी सर्व वरचा माळीवाडा ग्रामस्थांनी मिळून त्याचा सत्कार समारंभ काल आयोजित केला होता। शुभमला फेटा बांधून प्रथम त्याचे महिलांनी औक्षण केले व शाल व बुके देऊन त्याचा सत्कार केला। नंतर मित्रपरिवाराने खांद्यावर घेत फटाके वाजवत डीजेच्या तालावर जल्लोषात त्याची मिरवणूक काढली। या सत्कार समारंभासाठी वरचा माळीवाडा ग्रामस्थ व जुन्नर शहरातील विविध प्रतिष्ठित मान्यवर व मित्रपरिवार उपस्थित होते। याच बातमीची दृश्य पाठवली आहेत आमचे जुन्नर प्रतिनिधी अक्षय डोके यांनी। माझी आज भारतीय नौदलामध्ये निवड झाली, मला खूप अभिमान वाटतो। आणि याच्या मागे माझे आई वडील तसेच कुटुंबीय तसेच माझे मित्र बंधूंचा सर्वांचा हात आहे। तर पहिले 2 वर्ष खूप अवघड गेले। सकाळी 5 ला उठून लागायचं, तरी पण सर्व करून मी 5 ला उठून पण सर्व करून झालं सिलेक्शन। आणि म्हणजे आता खूप अभिमान वाटतो। एवढा माझा आपले सत्कार समारंभ केला त्यामुळे मी तुमचे आभार मानतो। गेली अनेक वर्षापासून आमच्या घराण्यामध्ये आमचे वडील श्री नारायण डोके हे बिनविरोध निवडून आले आणि त्यानंतर आमच्या घरामध्ये आनंद जो आला तो शुभमच्या मार्फत। की शुभम आज शिक्रापूर या ठिकाणी गरुड झेड अकॅडमी या संस्थेमध्ये अनेक 2.5 वर्षापासून तो त्या ठिकाणी मेहनत करत होता आणि मेहनत घेतलं त्या मेहनतीचं फळ आज या ठिकाणी आमच्या कुटुंबात आलं आणि त्याची ओरिसा या ठिकाणी भारतीय नौदलामध्ये निवड झालेली आहे। या ठिकाणी मी प्रथमतः त्याचं अभिनंदन करतोच, परंतु आपल्या प्रभागातील सर्व मंडळी असतील, आपले सर्व गणेशोत्सव मंडळाचे कार्यकर्ते असतील, त्याचप्रमाणे माझा सर्व मित्रपरिवार असेल, आमच्या शिवमचा मित्रपरिवार असेल, सोमचा मित्रपरिवार असेल, दिदीचा मित्रपरिवार असेल, त्याचप्रमाणे आमच्या वडिलांचे किंवा संतूचे मित्रपरिवार असेल, हे सर्वांचे मित्र या ठिकाणी आज आले। जुन्नर शहरातील सर्व नगरसेवक नगराध्यक्ष या ठिकाणी मी बोलावून या ठिकाणी हनुमान गणेशोत्सव मंडळाच्या त्या प्रांगणामध्ये त्या ठिकाणी हनुमान मंदिरामध्ये या ठिकाणी शुभमचा भव्य असा सत्कार या ठिकाणी नियोजन केला आणि सत्कार करत असताना सर्वांनी या ठिकाणी शुभमला शुभेच्छा पण दिल्या आणि पुढील त्याला वाटचालीमध्ये अनेक यांनी बरेच जणांनी भाषणं केली किंवा शुभमच्या मार्फत आपल्याला काय केलं पाहिजे, आता कसं वागलं पाहिजे, शुभमने पुढचं भविष्य कसं घडवलं पाहिजे, अशा पद्धतीने त्याचं आयुष्य करिअर आणि याच्यासाठी भरपूर मोठा आशीर्वाद सर्वांनी दिला। या ठिकाणी आमचे मोठे बंधू मच्छिंद्र देशे डोके पण होते, त्याप्रमाणे संतुष्ट होताच। त्याचबरोबर आमचं सर्व डोके कुटुंबीय आणि वरचा माळीवाड्यातील सर्व परिवार आपला या ठिकाणी हनुमान मंदिरामध्ये या ठिकाणी सत्कारासाठी उपस्थित होता। मी सर्वांचे आपल्या प्रभागातील तरुण वर्ग असतील, ज्येष्ठ नागरिक असतील, ज्येष्ठ महिला असेल, या ठिकाणी लहान मुलं असतील, सर्वांचं या ठिकाणी डोके परिवाराच्या वतीने मी या ठिकाणी सर्वांचा आभार मानतो। जय हिंद।